नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। आज तारीख आहे 8 आणि मी आता आहे उज्जैनमध्ये आणि आता आम्ही इथून निघतोय आणि सगळे प्लॅन्स माझ्या हिशोबाने तरी संपलेले आहेत। आता घरी जायचा परतीचा प्रवास आहे, तर तुम्हाला दाखवतो। जर रस्त्यामध्ये आम्हाला कुठे काय लोकेशन आढळलं तर आम्ही तिथे जाऊ, पण खूपच थकलेले आहेत आता आम्ही आणि इथून निघतोय आणि वाजल्यात सकाळचे 10:30 निघायची तयारी चालू आहे। पण प्रज्वल दादा काय अजून उठलेले नाहीत, ते अजून झोपलेलेच आहेत आणि आता त्यांना आम्ही उठवतो। परत त्यांच्या आंघोळीसाठी आम्हाला थांबायचं आहे आणि मग आम्ही निघणार आहे। 10 मिनिटात आंघोळ झालेली आहे फायनली। प्रज्वल आंघोळ केली ना? हो। इथे बघ, आणि खूप जास्त थंड होतं, बट ठीक आहे, ठीक आहे, चालेल ना, काय प्रॉब्लेम घरी नाही। जाऊन आपल्याला काय थोडं सुखसुविधा मिळतात, इकडे नाही, थोडंफार ऍडजस्ट केलं पाहिजे आपण। येस येस, यू राईट। जय महाकाल। मित्रांनो, आता आम्ही निघालोय आणि आता आम्ही चाललोय वडोदरा मार्गी। वडोदरापर्यंत आम्हाला रस्त्याचं माहिती नाही आहे, पण वडोदराच्या पुढे नव्हतं, कारण की वडोदराला ऑब्व्हियसली 2 वर्ष व्हायला होती, तर मला वडोदराचे रस्ते माहिती आहेत, म्हणून आम्ही चाललोय वडोदरा मार्गी आणि इथून जस्ट निघालोय आणि आता वाजल्यात दुपारचे 11 वाजलेले आहेत आणि चहा बिस्किट खाऊन निघतोय। मित्रांनो, आम्ही इथे चहा प्यायला थांबलो होतो, पण ज्याचं शॉप आहे ना त्याला विचारलं की मागची जी वाडी आहे पूर्ण ती कोणाची आहे, तर तो म्हणतो की माझी आहे। आणि त्याने इथे वाडीमध्ये बटाटे लावल्यात, तर मी तुम्हाला दाखवते। मला एक बटाटा इथे दिसलेला आहे, हा बघा, हा बघा, हा बघा बटाटा, वाव। आणि हा पूर्ण शेत त्याचाच आहे आणि हायवेला त्याचा शॉप आहे आणि मला हे खूप आवडलं आहे। मित्रांनो, आम्ही बटाट्याच्या शेतीत गेलेलो म्हणून हार्दिकला राग आला, तर हार्दिक आता गाडीत बसत नाही। तुला नसेल यायचं ना, नको हायवेवरून ट्रक पकड आणि मग ये। मी आता बदलायला लागलाय भाई, तुम्ही मला आता हे मस्का वगैरे मारू नका, मी येणार नाही। नको येऊ, चांगलं आहे, गाडी जागा होईल, गरज नाही। तुला काय वाटलं मी तुला बोलणार आहे? चल चल, नाही मी येईल बसला। हा बस, ए चल चल चल। हे बघा मित्रांनो, आम्ही खाऊ घेतलेलं आहे। वाजलेले आहेत अर्ध्यापेक्षा नाही, थोडंसं आम्ही क्रॉस केलेलं आहे आणि हायवे बघा खूप स्मूथ हायवे आहेत आणि बाजूला तर सगळीकडे हिरवळ आहे। आपल्या इथे पण असते, पण एवढी नसते। आता कंटिन्यू जेव्हापासून आम्ही बसलो टी ब्रेक घेतल्यानंतर तेव्हापासून मला हिरवळच हिरवळ दिसते आणि हार्दिक पाटीलचा नॅप टाईम चालू झालेला आहे। बघू शकता तुम्ही आजची ड्रेसिंग हार्दिक पाटील शो शो शो। मित्रांनो, हे बघा आम्हाला काय दिसलंय, आम्ही गाडीतून उतरून धावत धावत आलोय फक्त हे बघायला। 1 2 3 4 5 6 काय मला चाललो आम्ही आता। त्यांची लँग्वेज आम्हाला समजत नाही मित्रांनो, म्हणून आता आम्ही चाललोय। निघाली आहे सनरूफच्या बाहेर। व्हेरी नाईस व्ह्यू, व्हेरी व्हेरी नाईस। हार्दिक पाटील का हुआ भगवा? वो हमें थोड़ा आया था नेचुरल कॉल। नेचुरल कॉल? नेचर इतना पानी का। काहे पीते हो? जाना पड़ता है, इधर का कुछ है ही नहीं, गाँव में हूँ। खेती और का 50 आनंद लिया, कैसे लगा फिर? गाँव में खुले में शी करने का नॉनसेन्स। मजा। आहा। हे बघा मित्रांनो, मेंढरीवाली। मित्रांनो, लडाखला जायचा बजेट आहे म्हणून बघा अशा रस्त्यावरून गाडी टाकलेली आहे जिकडून मिनी लडाख दिसतोय। प्रज्वल, वा वॉटर स्पॉन्सरशिप भाई, खतरनाक रे, तू काय पण करू शकतो। हे बघ, आता जस्ट आम्ही हायवेला टच झालोय, अहमदाबाद हायवेला, आणि आता जेवायला थांबायचा विचार करतोय, पण इकडे काहीच नाही आहे हायवेला, ओनली हायवे आणि इतकी भूक पण नाही आम्हाला। बघू काही चांगला भेटलं तर जेवायला थांबू। मित्रांनो, आता आम्ही जेवायला थांबलेलो आहेत एक वेज रेस्टॉरंटला, कारण की आज थर्सडे आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:45। तर 4:45ला आमचे मॅनेजमेंटवाले आम्हाला जेवायला घालतात, ते बघून घ्या तुम्ही जरा प्लीज। एवढ्या लंच आणि डिनर ब्रेक म्हणून आज आम्हाला स्वीट ॲड केलेले आहेत आमच्या मॅनेजमेंटने, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅनेजमेंट। यो मित्रांनो, आमच्या दिदीची शॉक बघा। 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता वडोदराला पोचलोय, एकदम एक्झॅक्ट वडोदरामध्ये। आणि प्रज्वल ठाकूरला आम्ही सोडलेलं इकडे, कारण की ते चालले टाटा बाय बाय, बजेट मॅनेजमेंट ओव्हर, दॅट्स वाय एव्हरीथिंग ओव्हर, बस विषय संपला। आता फक्त हार्दिक पाटीलसाठी आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि वडोदराला थांबलोय डान्स करण्यासाठी। आता टेस्ट करतो। हार्दिक पहिला कर एकदा टेस्ट, माझी मम्मी तुम्हाला सांगते। हार्दिक टेस्ट कर, टेस्ट कर। मित्रांनो, हायवेवरून मी आता क्रॉस होत होती आणि ह्यांची बॅग बघितली मी, तर ह्यांच्या बॅगवर बघा काय दिलेलं आहे, इंदोर से पैदल यात्रा 12 ज्योतिर्लिंग दर्शन। तर हे दादा इंदोरवरून निघालेले आहेत आणि हे लोक हे 12 ज्योतिर्लिंग करणार आहेत चालत चालत। कितना दिन हुआ आपको निकल के? मेरे को आज 47 दिन हो गए। अच्छा। और अभी मेरा उज्जैन महाकालेश्वर और सोमनाथ महादेव और नागेश्वर महादेव और बेट द्वारका और द्वारकाधीश के भी दर्शन हो चुके हैं।
और अभी मैं यहाँ से सूरत होके सीधे महाराष्ट्र जाऊँगा, त्र्यंबकेश्वर महादेव और भीमा शंकर और अपना विघ्नेश्वर महादेव, फिर वहाँ से तमिलनाडु रामेश्वरम के लिए निकलूँगा। अच्छा, तो फिर आपका खाने का रहने का कैसे करते हो आप? खाने का रहने का तो जैसे कि ऐसे मंदिर पे रहते हैं तो वहाँ पे एडजस्ट हो जाता है, नहीं तो फिर अपने को करना पड़ता है। अच्छा, और ऐसे बहुत सारे लोग मिलते हैं हेल्प दिन करने में भी के लिए। चलते हो? हाँ, दिन में। तो 47 कितनी तारीख को निकले हो आप? मैं निकला था पिछले महीने 25 तारीख को से कुछ निकला और था। आपने अंदाज निकाला है कितना दिन लगेगा आपको? हाँ, मेरा मैक्सिमम 1 साल का है। 1 साल लगेगा? 1 साल लगेगा तो पूरा। फिर आपको मतलब ऐसा सेट है सब, मतलब आपने हाँ, मतलब लगेगा इतना टाइम तो, क्योंकि बहुत दूर दूर दिल्ली इसलिए। तो 1 महाराष्ट्र साल में तो ठीक पूरा है। 1 साल यही करोगे अभी आप? हाँ, पूरा 1 साल ही है। फिर घर वालों को बता के ऐसा कैसे किया? हाँ हाँ, कोई दिक्कत नहीं, फैमिली से कोई दिक्कत कैसा रहा फिर आपका एक्सपीरियंस चल के, मतलब नहीं। इधर भी गुजरात में तो सब बढ़िया लोग मिले हैं, तो कोई दिक्कत नहीं है मुझे 1% की भी। अब देखते हैं, महाराष्ट्र जा रहे हैं, महाराष्ट्र में कैसी पब्लिक महाराष्ट्र में तो अच्छे ही मिलेंगे, हम लोग महाराष्ट्रियन ही है। हाँ नहीं, ऐसे तो मुझे हेल्प करने वाले महाराष्ट्र के भी मुझे मिले हैं यहाँ पे, तो ऐसे तो अच्छे लोग मिलेंगे, देखते हैं आगे। आप कोई लोगों बात से मिलके भी अच्छा लगा। आप इतनी नाइट में रुके मेरे लिए। नहीं, हम लोग ने देखा ना आपका वो लिखा हुआ है तो इसलिए ठीक आहे. आता वाजल्यात 11:30. आता जेवायला थांबायची प्लॅनिंग आहे, पण 12 नंतर आहे, बिकॉज आज आहे थर्सडे आणि आम्ही असा विचार केला की आता दुपारी व्हेज खाल्लेलं तर आता आपण नॉनव्हेज खाऊच, पण अजून आम्हाला 3 तास ट्रॅव्हल करायचं आहे. आणि बिचारा हार्दिक फक्त हार्दिक करतो, कारण की त्याला दुपारी जेवण पोट भरून दिलं नव्हतं. बिचारा डाळ खिचडी मागवत होता, तेवढं त्या लोकांनी बिल भरलं आणि पटापट बाहेर निघाले. आणि एक 10 रुपयावाला फक्त आईस्क्रीम त्यांनी आम्हाला दिला. त्याच्यामध्ये आम्ही थोडेफार खुश झाले आहेत, ठीक आहे, काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये. अर्धी मॅनेजमेंट तर उतरले वडोदराला, अर्धी मॅनेजमेंट आमच्यासोबत आहे. आणि ही पण मॅनेजमेंट जर खाली उतरली तर आमची गाडी टेस्ला आहे, मला माहीत नसेल तर ती आपोआप माझ्या घरी पोचवेल, मग आम्ही तशी घरी येऊ ना पूर्वा. बघा मित्रांनो, जाता जाता दमनचा टर्न दिसला म्हणून आम्ही इकडे आलो. आणि अजून आम्ही जेवलेलो नाही आहेत, बिकॉज आम्हाला सगळे रेस्टॉरंट व्हेजच लागले होते येता. बिकॉज आमचं डिसाईड झालेलं, मी तुम्हाला बोलली होती की आम्हाला 12 नंतर नॉनव्हेज खायचं आहे. इकडे 2-3 रेस्टॉरंट चालू आहेत, पण आता मॅनेजमेंटचं काय मॅनेजमेंट आहे ते आम्हाला माहिती नाही आहे, म्हणून आम्ही थांबलो आहे, बघतोय की कधी गाडी थांबेल आणि कधी आम्ही जेवू. आता आमचं मन बहलवण्याचं काम चालू आहे, बीच वगैरे दाखवून आणि हे सगळे लायटिंग वगैरे दाखवून. आता बघतो आम्ही पण आणि तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो, मॅनेजमेंटने आता आम्हाला मॅगी आणि सँडविच खायला हा स्टॉल दिला आहे, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण आता रेस्टॉरंट बघू हायवेला आणि तिथेच खाऊ, म्हणून आम्ही आता हे खातोय. काय म्हणते तू? खूप हालत बेकार आहे, खूप भूक लागली. पण मी तुम्हाला म्हणाली होती की आमच्या डेस्टिनेशन मध्ये कधीही काहीही येऊ शकता. तसंच आता आमच्या डेस्टिनेशन मध्ये देवका बीच आलेला आहे दमनचा, आणि आम्ही तिथे आलोय. आणि इथे खूप सारे चेंजेस झालेले आहेत, बिकॉज मी अगोदर पण दमन व्हिजिट केलं होतं, म्हणजे 2 वेळा मी केलेल्या ऑलरेडी. तर इथे रोड स्लायडिंग वगैरे खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या आहेत आणि खूप मस्त वाटते. पोलीस वगैरे नाही आहेत ह्या टायमाला, 12:30 पावणे 1 झालेला आहे, तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी चिल आहेत. मॅगी बीच आणि हार्दिक पाटील आता आम्ही निघायच्या तयारीत होतो मित्रांनो. 1 वाजलेला आहे आणि हार्दिक पाटील कुठेतरी गेल्यात. त्यांना वॉशरूम आली असेल, बिकॉज एव्हरी टाईम त्यांना वॉशरूमच येत असते. तर आता ते फोन पण नाही उचलत आहेत आणि काय त्यांना आम्हाला माहिती नाही. आम्ही खात होतो, मॅगी खात होतो आणि अचानक ते गायब झाले. म्हणजे काय वाटतं तुम्हाला, कुठे गेले असतील ते? म्हणजे आता आम्ही थांबून राहायचं असंच असतं. मॅनेजमेंटना स्ट्रिक्ट नाही आहे, मॅनेजमेंटचा काहीच जोर नाही आहे. ते अजिबात आम्हाला दिसत नाही आहेत 1 किलोमीटरपर्यंत, फोन पण रिसीव नाही करत. आणि त्यांना तर कोण किडनॅप करणार नाही, एवढं तर काय आहे नाही काय. काय विकून खाईल किडनॅप करणार, पण विचार कर काय विकू याचा. मित्रांनो, रात्रीचे 2:30 झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही एंटर केलं आहे, कारण की आपण महाराष्ट्रामध्ये एंटर केल्यास थोड्याच दुरीवर राहतो. तर आम्ही इथे एक अतिथी म्हणून हॉटेल आहे, तिथे थांबलो आता जेवणासाठी. 12 नंतर थांबणार होतो, ते आता 2:30ला थांबलो आहे. आता जेवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. जेवण आलेलं आहे मित्रांनो, आता आम्ही जेवतो. तर मित्रांनो, शार्प सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आजची तारीख आहे 9 आणि आम्ही 4 तारखेला निघालो आहे, बरोबर. आणि आज आमचा ट्रिपचा लास्टचा दिवस आहे.
यूट्यूबचा लास्टचा दिवस नाही आहे माझा, ट्रिपचा लास्टचा दिवस आहे. ट्रिपचा फर्स्ट डे आणि यूट्यूबचा फर्स्ट डे मी इथूनच चालू केलेला. ट्रिप इथेच एंड करते. ट्रिप खूप सुंदर होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही व्लॉग्स बघितले. आणि बाकीच्या गोष्टी अजून मी काही एक्सप्लोअर करेल तर त्या डेली बेसिसवर दाखवायचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे मला, तसाच रिस्पॉन्स पुढे पण द्या. आणि बाकी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.